नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणुका होणार आहेत. पण या 5 राज्यांपैकी पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण सगळ्यात कडवी झुंज ही पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि 2 टप्प्यात 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला तिथे मतदान होणार आहे. 4 मेला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. आपण गेल्या वर्षभरामध्ये पश्चिम बंगालमधली जी काही अवस्था आहे, जी काही दयनीय अवस्था आहे, त्याविषयीचे व्हिडिओ सातत्याने केले. पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल घडवून आणण्यासाठी आता भाजपने सुद्धा कंबर कसली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 15 दिवस आता पश्चिम बंगालमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे आणि ममता दीदींना त्यांच्याच घरात हरवण्याचा निर्धार त्यांनी आता व्यक्त केलाय. खरं म्हणजे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं राज्य जाणं आणि तिथे भाजपची सत्ता येणं ही आता काळाची गरज आहे. पण आजची ही जी चर्चा आहे ती थोडी खास असणार आहे. इतके दिवस तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. पण आज तिथल्या व्यक्तीकडून ग्राउंड लेवलची परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तिथल्या मतदारांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत वनवासी कल्याण आश्रमचे शरद चव्हाण. नमस्कार शरदजी. साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सध्या वनवासी कल्याण आश्रमचे उत्तरबंग प्रांत सहसंघटन मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. पश्चिम बंगालच्या मालदा आणि दार्जिलिंगसह एकूण 8 जिल्ह्यात त्यांचं काम आहे. पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. आणि आज त्यांच्याकडून गेल्या 1 वर्षापासून ते पश्चिम बंगालमध्ये आहेत. तिथली ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे ती आपण समजून घेणार आहोत. शरदजी, माझा पहिला प्रश्न आहे. पश्चिम बंगाल विषयी आम्ही सातत्याने ऐकत असतो. आत्ताच तिथे SIR ची मोहीम सुद्धा पार पडली आहे. त्यातून जवळपास 66 लाख नावं ही वगळण्यात आली आहे. तर एकूणच आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे? मी भाग्यश्री तुझंही एक मनापासून अभिनंदन करतो, कारण संवेदनशील विषयामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. आणि तू प्रामुख्याने सातत्याने बंगालमधल्या अनेक घटना, मला आठवतं संदेशखालीच्या वेळेला तू एक व्हिडिओ तयार केलेला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला, म्हणजे संदेशखालीच आपण पुढे नेलं, तर आज असं लक्षात येतं की SIR जे आहे, म्हणजे जे त्याच्या नावातच आहे, विशेष गहन पुनर्निरीक्षण. आणि हे जे आहे हे आपल्या भारतीय संविधानानेच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे केवळ ही SIR ची लढाई नाही आहे, तर ही जी लढाई आहे ती आज महाराष्ट्राच्या बरोबरीने विचार जर आपण केला तर संवैधानिक राज्य निर्माण झालेलं आहे. परंतु आत्ताचं जे पश्चिम बंगालचं जे राज्य किंवा या इलेक्शन आहेत, त्या केवळ मतदार किंवा इलेक्शन कमिशन एवढं न राहता, तर भारताची जी काही स्वायत्त संस्था पण ज्या आहेत, म्हणजे SIR करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. भारतीय घटनेला त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि 1952 पासून सातत्याने 2003 पर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने अनेक सरकारने ते केलेलं आहे. आपण विचार केला तर 2003 नंतर SIR झालेलं नाहीये, हे 23 वर्षानंतर होत आहे. आणि दुर्दैव असं आहे की ज्या काळामध्ये SIR झालं त्यावेळेला ज्यांची सरकार होती त्याला त्यांनी विरोध केला नाही. मग ते NIC काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट असतील, आताची तृणमूल काँग्रेस असेल किंवा जनता पार्टी असेल किंवा अगदी उत्तर प्रदेशमध्ये सपा असेल, या सर्वांनी आत्ताच्या वर्तमान SIR ला विरोध केलेला आहे की जे घटनादत्त आहे. त्यामुळे ही लढाई SIR ची जी आहे ती स्वायत्त संस्थेच्या अधिकाराची आहे, निवडणूक आयोगाची आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये एक राज्य सरकार दंड थोपटून उभं राहिलं आहे. दुसरी जी SIR ची जी मुख्य जी आपली विशेष आहे, कारण आपल्याला आठवत असेल की 1980 मध्ये या देशाची नागरिक नसलेली श्रीमती सोनिया गांधी त्यांनी त्याला वोटिंग केलं आणि त्यानंतर 1983 मध्ये त्यांचं नाव भारताच्या नागरिकतेमध्ये आलं. त्यामुळे तोही एक विषय चाललेला आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरू झालं की भारतामध्ये कोण विदेशी आहेत, म्हणजे भारताच्या संविधानामध्ये नागरिक मतदानाचा अधिकार हा भारताच्या नागरिकालाच आहे. परंतु विचार जर आपण केला तर आज बांगलादेशची जी घुसखोरी, आणि 1980 पासूनच हा विषय सुरू झालेला आहे, इन्फिल्ट्रेशन जे आहे, घुसखोरी जी आहे, घुसपेटी ज्याला आपण म्हणतो,
ती बांगलादेशामधनं प्रामुख्याने 1980 पासून सुरू केली आणि बांगलादेशाने पण सांगितलेलं आहे की जवळजवळ त्यांचे 3 करोड नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत. मध्ये 3 करोड नागरिक कुठे गेलेले आहेत? तर प्रामुख्याने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. परंतु त्याचा कॅरिडॉर जो आहे, त्याचा जो राजमार्ग जो आहे, त्याचा जो हायवे जो आहे किंवा भारताच्या विविध ठिकाणी त्यांना अनधिकृतपणे पोहोचवण्याचं जे माध्यम आहे ते पश्चिम बंगाल राहिलेलं आहे. आणि त्यामुळे या इलेक्शनमध्ये सरकारने असं ठरवलं किंवा निवडणूक आयोगाने असं ठरवलं की केवळ भारताचा जो नागरिक आहे, भारताच्या नागरिकत्वाचा ज्याला अधिकार मिळालेला आहे, तोच वोटिंग करू शकतो, तोच त्याला सरकार मिळवू शकतो, तोच सरकार स्थापन करू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने जे SIR निर्माण झालेलं आहे, त्यातनं असं लक्षात आलं की बांगलादेशामधले काही जिल्हे जे आहेत, ते 2011च्या जनगणनेनंतर आपण जर विचार केला, तर त्याची डेमोग्राफीच बदलली. म्हणजे बायोलॉजिकली तिथे वाढ झाली असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2011 नंतर जर आपण विचार केला, तर मुलाचा जन्म झाला, त्याला अधिकार मिळाला असं नाहीये. तर एकेका घरामध्ये अनेक प्रकारचे लोक, म्हणजे आता आपण जसं म्हणतो की पंचतंत्र आहे, तसं बंगालच्या SIR वर एक वेगळ्या पद्धतीच्या कथा, तंत्र आता सुरू होऊ शकतं. रंजक कहाणी समोर यायला लागलेल्या आहेत. एकाच परिवाराची 400 मुलं आहेत. एकाच घरामध्ये जवळजवळ 8 बाय 10च्या झोपडीमध्ये, पत्त्यामध्ये 300 लोक राहतात आणि हे सर्व निघालेलं आहे. त्यामुळे SIR जो आहे की जो भारताचं नागरिकत्व ज्याच्याकडे आहे, त्यालाच वोटिंगचा अधिकार आहे आणि त्यालाच आपलं सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे. आणि सरकारचं पण अधिक कर्तव्य आहे की जो भारताचा पहिला नागरिक आहे, त्यालाच त्याच्या अधिकाराचं सर्व मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे तू जसं म्हटलीस त्याप्रमाणे जवळजवळ मागच्या 2021चं जे विधानसभेच्या इलेक्शन झाल्या, त्याच्यामध्ये बंगालची जी वोटिंग लिस्ट होती ती 7 करोड आणि 66 लाखाच्या जवळजवळ होती. आत्ताच अजूनही रिव्ह्यू चाललेली आहे. अजूनही एक 11 लाखाचं विशेष करून कोर्टाच्या आदेशानुसार अजून त्याची छाननी व्हायची आहे. पण त्यातनं आता जे लक्षात येतंय ते जवळजवळ 7 करोड आणि 8 लाख लोक ही आता मतदार सूचीमध्ये बंगालच्या येणाऱ्या 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला इलेक्शन करतील. त्यामुळे आपला जो भारतीय नागरिकत्वाचा हा विजय झालेला आहे की जो परदेशी आहे, जो नागरिकत्व त्याच्याकडे नाही आहे किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने नागरिकत्व मिळवलेलं आहे आणि आतापर्यंत तो भारतीय सरकारचं, भारतीय लोकांच्या पैशाचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी करत होता, त्यांना कुठेतरी या निमित्ताने आळा बसलेला आहे असं वाटतं. अगदी खरंय. म्हणजे घुसखोरीचा मुद्दा हा खूप महत्वाचा होता. केंद्र सरकारचं सुद्धा त्याकडे बारकाईने लक्ष होतं. पण पश्चिम बंगालविषयी जर बोलायचं झालं तर एकेकाळी सर्वच दृष्टीने संपन्न असं हे राज्य होतं. पण आता ममता दीदींच्या 3 वर्ष म्हणजे सलग 3 टर्म त्यांच्याकडे सत्ता होती. या काळात जर पाहिलं तर गुन्हेगारी, दंगे, अत्याचार यामध्ये पश्चिम बंगाल चर्चेत राहिलं. म्हणजे महिलांची सुरक्षितता आणि हिंदूंची सुरक्षितता हा सुद्धा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर ती परिस्थिती नेमकी काय? म्हणजे तिथे सातत्याने असं म्हटलं जातं की हिंदूंमध्ये सणांच्या काळात सुद्धा एक भीतीचं वातावरण असतं. आपले सण सुद्धा तिथले हिंदू साजरे करू शकत नाहीत. तर ती परिस्थिती नेमकी काय आहे? ही लढाई जसं मी म्हटलं की केवळ आता वोटिंग टाकण्यापुरती नाहीये, तर ही अस्मिता, अस्तित्व, विकास आणि एका अर्थाने हिंदू हित किंवा फ्री मुक्त, म्हणजे भारतीय नागरिकाचा जो अधिकार आहे की मी माझ्या देशामध्ये, मी माझ्या राज्यामध्ये, मी माझ्या घरामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षित असलं पाहिजे. त्यामुळे या 5 मुद्द्यांवर ही निवडणूक आहे. पहिला आहे तो अस्मितेचा प्रश्न आहे. अस्मिता म्हणजे काय? तर जसं म्हटलं की बंगालची एक परंपरा राहिलेली आहे. बंगाली क्रांतीची भूमी राहिलेली आहे. बंगाली साहित्यिकांची भूमी राहिलेली आहे. बांगला भाषेने अनेक लोकांना अनेक प्रकारची प्रेरणा दिलेली आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, अगदी 18 वर्षाचा खुदिराम बोस ज्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी म्हणजे पहिल्यांदा बॉम्ब त्यांनी टाकला, त्यापासून ते सुनीता चौधरी असेल, भगिनी निवेदिता असेल, यांची कर्मभूमी राहिलेली आहे. विज्ञानाची कर्मभूमी राहिलेली आहे ही. त्यामुळे सर्व अर्थाने म्हणजे ज्याचं वर्णन बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी आपल्या वंदे मातरम गीतामध्ये केलं आहे की सुजलाम सुफलाम भूमी आहे आणि दुर्गेची भूमी आहे. परंतु ही अस्मिता जर आपण बघितली तर केवळ TMCच्या काळामध्ये नाही म्हणता येणार. त्याच्या अगोदर जे लेफ्टचं जे की ज्यांनी देवावर विश्वास नव्हता, त्यांचा देशावर विश्वास नव्हता, त्यांच्या धर्मावर विश्वास नव्हता, त्यांनी पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये घुसखोरी करत आपल्या अधिकाराचा, राज्य सरकारच्या अधिकाराचा, दमनशाहीचा उपयोग करत हे जवळजवळ जे साहित्य जे होतं ते नष्ट केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यांची जी प्रतिमा जी आहे, स्वामी विवेकानंद असतील, अरविंद घोष असतील किंवा बंकिमचंद्र चटर्जी असतील, रवींद्रनाथ ठाकूर असेल, यांचं जे साहित्य जे आहे
जे साहित्य पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. त्यामुळे ही अस्मितेची प्रश्न आहे. दुसरा प्रश्न जो येतो तोच विषय आहे की हा अस्मिता महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. नारी सारी तो देश सारी असं आपण म्हणू शकतो. परंतु ज्या माती ममता वगैरे करत करत जी 2011 मध्ये ममता बॅनर्जी आल्या, दीदी आल्या, त्यावेळेला त्यांचा हाच विचार केलेला होता लोकांनी की दीदी ही एक स्त्री आहे आणि त्यामुळे स्त्रीची संवेदना, भावना, तिची सुरक्षा ती अधिक चांगल्या पद्धतीने ती जाणू शकते आणि त्या पद्धतीने कारभार करू शकते. परंतु 15 वर्षाचा इतिहास आपण जर पाहिला तर जवळ हे राज्य हे जिहादी लोकांना आंदण दिलेलं आहे. हे राज्य घुसपेटींना आंदण दिलेलं आहे. हे राज्य विदेशी सर्व शक्तींना आंदण दिलेलं आहे आणि त्याचा जो परिणाम व्हायचा, कारण हिंदू धर्माच्या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने स्त्रीला पूज्य मानलं गेलेलं आहे. तिचा एक मान सन्मान आदर आहे. परंतु अन्य धर्मामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तुमच्या राज्य सरकारच्या दृष्टीने जिहादी मानसिकता बहुल झालेली आहे, तिथे स्त्री असुरक्षित राहिलेली आहे आणि बंगाल याचं जिथं जास्त उदाहरण आहे. म्हणजे संदेशखाली सारख्या ठिकाणी आजही आपण पाहायला बघतो की शहाजहान सारखा एखादा नर पशु हा स्त्रीला पहिल्या दिवशी, म्हणजे किती भारतामध्ये राहतो वा कुठे राहतो आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या घरामध्ये नवीन स्वप्न घेऊन मुलगी येते त्याच रात्री ती मुलगी त्या शहाजहानकडे पाठवली जायची, तिचा तो उपभोग घ्यायचा आणि मग तिच्या नवऱ्याकडे ती परत पाठवली जायची. ह्या पद्धतीच्या पासून जर विचार केला तर रोज पूर्वी गायीच्या तस्करी व्हायच्या, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तस्करी व्हायच्या. आता बंगालच्या भूमीमधनं बांगलादेशामध्ये जाताना वेगळ्या पद्धतीने नेपाळच्या मार्गाने असेल, महिलांची तस्करी एक आम बात झालेली आहे. महिलांची अब्रू लुटणं हा एक आम बात झालेली आहे. महिलांवर अत्याचार करणं हे तर राजरोसपणे झालेलं आहे. याचं उदाहरण म्हणून आत्ताच एक लव्ह जिहादची केस आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे की एक्स एम एल ए असलेल्या एका मुलाने जवळजवळ त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीला फसवून, हिंदू धर्मातल्या मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केले. अनेक ठिकाणी म्हणजे आमच्या जनजाती समाजामध्येही जवळजवळ 13-14 प्रकरण अशी आहेत की ज्या प्रकरणामध्ये सरकारने खरं तर राष्ट्रपती राजवटच लावली पाहिजे, सरकार बरखास्त केलं पाहिजे होतं. अशा अनेक प्रकारच्या जघन्य, अनेक प्रकारच्या दुर्दैवी घटना महिलांच्या बाबतीत झालेल्या आहेत. त्यामुळे महिला इथे असुरक्षित नाही आहेत आणि ज्या लक्ष्मी भंडारचा उपयोग करून महिलांना प्रलोभित केलं जायचं महिलांवर, आज बंगालची परिस्थिती अशी आहे की महिलांनी ठरवलेलं आहे की आम्ही काही जरी झालं की आम्हाला ही लक्ष्मी नको आहे, परंतु या लक्ष्मीच्या बरोबरीने जी अवदसा आलेली आहे ती पण आता या लोकांनी नाकारलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता खुलकर म्हणजे लोक असं म्हणतात आहेत की महिला पुढे आलेले आहेत की आम्ही जर वाचलो नाही किंवा आमचं जीवन जगण्याचं झालेलं आहे, परंतु आमच्या मुलांसाठी, आमच्या भविष्यातल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि भारतीय संविधानाने एक अधिकार जो दिलेला आहे तो आहे की मताचा अधिकार दिलेला आहे आणि या देशामध्ये ज्या ज्या वेळेला कोणी दमनशाही करतो, ज्या ज्या वेळेला हुकुमशाही करतो, आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेला लोकांनी सुज्ञपणे मताचा उपयोग केलेला आहे. मताची क्रांती घडवलेली आहे आणि येणाऱ्या 23 आणि 29 तारखेला पुन्हा एकदा ही मताची क्रांती महिलांच्या मार्फतच, ज्याच्यावर अधिक टीएमसीचा जो अधिकार किंवा भरोसा आहे तो महिला तोडतील हा विश्वास आहे. महिला कशा गेम चेंजर ठरतात हे आपण काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये नुकतंच पाहिलंय. पण खरंच एक खेदाची गोष्ट आहे की एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा त्या राज्यामध्ये प्रत्येक महिला आज भीतीच्या सावटाखाली राहते. म्हणजे महिलांचे सगळे हक्क नाकारले गेलेत किंवा बंगालच्या लोकांची अस्मिता अक्षरशः ममता दीदींनी पायदळीत उडवली आहे. एक स्वयंघोषित हुकुमशहा असल्यासारखी त्यांचा हा सगळा जो काही मनमानी कारभार आहे. एक प्रश्न आहे, म्हणजे ममता दीदी गुंडगिरी करून, धमक्या देऊन स्वतःच्या बाजूने मतं मिळवूच शकतात, लोकांना भुलवू शकतात किंवा त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केलंय. मध्यंतरीच त्यांनी धमकी सुद्धा दिली किंवा आता हिंदू मतदारांकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाता तेव्हा मतदारांची काय अपेक्षा आहे आणि मतदारांमध्ये काही बदल दिसतोय का? इतिहासामधलं जे उदाहरण आहे सर्व फेमस म्हणजे, आणि ती व्याख्या पण आहे की ज्यावेळेला रोम जळत होता त्याला नीरो फिडेल वाजवत होता, म्हणजे ते तंतु वाद्य वाजवत होता. आणि त्या नीरोचा इतिहास पण असा आहे की तो कपटाने राज्यकारभारावर आलेला होता आणि असं सांगतात की त्यांनीच आपली सत्ता वाचवण्यासाठी देशाच्या रोममध्ये आगी लावलेल्या होत्या आणि त्यामुळे ज्यावेळेला त्याला समजलं की या आगी लागलेल्या आहेत त्यावेळेला तो शांतपणे ते वाजवत होता, कारण त्याच्यात त्याचा भाग होता. आपण जर बघितलं आज तर जवळजवळ आपल्याला त्याच पद्धतीचं दिसतं. म्हणजे पहिल्यांदा ईडीला विरोध झाला, म्हणजे हा केवळ मतदारांना धमकवण्याचा तर विचार होताच, परंतु त्याच्याबरोबर ज्या ज्या यंत्रणा ह्या गोष्टी निकोप करण्यासाठी, ही यंत्रणा व्यवस्थित करण्यासाठी म्हणून जे काही विचार करते, मग ते ईडी असेल,
किंवा अगदी पोलीस यंत्र निवडणूक आयोग असेल किंवा आता त्याच्याही नंतर SIR करण्यासाठी ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि त्यांच्या आदेशानुसार अगदी वेगळ्या राज्यातले न्यायपालिकातले माननीय न्यायाधीश ज्यावेळेला आले इथे सर्वेक्षण करण्यासाठी त्याला मालदा सारख्या ठिकाणी त्यांनाही पुन्हा बंदी बनवण्यात आलं, त्यांनाही केलं. त्यामुळे दुसरी गोष्ट आहे की राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती पण ज्यावेळेला इथे आलेले असताना त्यांचाही अपमान झाला. म्हणजे महिलांच्या विरोधात झाला, जनजातीच्या विरोधात झाला, SC समाज जो आहे त्याला तर पायदळीत तुडवलं जातं. अशा पद्धतीने जवळजवळ सर्वांच्या दृष्टीने महिलांचा अपमान होतोय आणि त्यामुळे येणाऱ्या ह्याच्यामध्ये आता महिला असं म्हणतात की आमची सुरक्षितता ही केवळ एका घराची सुरक्षितता नाही तर आमच्या समाजाची सुरक्षितता, हिंदू समाजाची सुरक्षितता आहे आणि ती आत्ताचं वर्तमान सरकार आम्हाला देऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची योजना नाहीये. कारण त्यांना जे येण्याचं जे मुख्य साधन होतं ते घुसपेटीच होतं, ते बांगलादेशी घुसखोरीच होतं, जिहादी मानसिकताच त्याच्यामध्ये प्रामुख्याने होती आणि त्यामुळे सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत नवीन येणाऱ्या सरकारकडनं, त्यात प्रामुख्याने त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे, एक विषय. दुसरा आहे की हिंदू हित की बात करेगा, म्हणजे एक स्लोगन चालले की हिंदू हित की बात करेगा वही राज करेगा. त्यामुळे हिंदूंचा विचार आता प्रामुख्याने असं होतं की तुम्हाला कुठलीही गोष्ट जर करायची झाली, योजना द्यायची झाली, तर त्याच्यामध्ये मुसलमानांचा किंवा इस्लाम धर्मामधनं जे गेलेलं आहे. म्हणजे बंगालमध्ये ओबीसीची यादी जी होती, ती जवळ-जवळ 94 56 अधिक प्रकारच्या ओबीसीच्या यादी केल्या आणि 178 मध्ये 94 ह्या जाती ज्या आहेत त्या इस्लामिक जिहादी मानसिकतेतल्या लोकांच्या आहेत. त्यामुळे ओबीसीमध्ये पण जे लोकं होते, मूळ बंगालमधले होते, त्यांचेही अधिकार नष्ट केलेले आहे. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर नोकरी मिळवायची असेल, तर हे सर्व ज्यांना लागून चालन चाललेलं आहे, त्यांचा मार्ग बंद झाला पाहिजे आणि एक फ्रेश सरकार की जे सुरक्षा देऊ शकतं, जे विकास देऊ शकतं. आपण असं पाहतो आहोत की आता बंगालचा युवक किंवा युवती ही तिथे शिकायला पण तयार नाही. 11वी-12वी ला झालं की त्याच्या घरचे वडील किंवा आई प्रामुख्याने आपल्या मुलाला, मुलीला दुसऱ्या राज्यामध्ये शिकायला पाठवतात. नोकरी जरी असेल समजा, तरी नोकरी नाहीच आहे, परंतु नोकरीसाठी अन्य ठिकाणी पाठवलं जातं. त्यामुळे सर्व दृष्टीने जीवनयापन करण्यासाठी आज बंगालमध्ये जे काही लागतं म्हणजे सुरक्षा लागते, अर्थाचा विषय लागतो, ते आज कुठे नाही आहे आणि त्यामुळे एक जो बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी जे म्हटलेलं आहे की सुजलाम सुफलाम भूमी जी करायची असेल तर पुन्हा एकदा सुरक्षित हातामध्ये बंगाल दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की बंगाल जो आहे, पश्चिम बंगाल जो आहे, तो प्रामुख्याने भूतान, त्यानंतर नेपाळ आणि बांगलादेश अशा 3 सीमेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा जर विचार केला आपण, म्हणजे अंतर्गत सुरक्षा काही कारणामुळे जर विचार केला, तर ही घुसपेटी केवळ त्या राज्यासाठी नाही आहे. ही देशालाही थ्रेट निर्माण करणारी आहे. त्यामुळे देशाच्या बॉर्डर सुरक्षित करायच्या असतील, आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात तस्करी ज्या व्हायच्या, त्यावेळेला हायकोर्टाने निर्णय दिलेला असतानाही आजही BSFला जमीन दिली गेलेली नाही. BSFला तिथे फेन्सिंग करता येत नाही. गृह मंत्रालय रोज विनंती करून थकलेलं आहे. सरकार म्हणजे हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही जर दिलेलं नाही तर सामान्य माणूस कुठपर्यंत लढणार? त्यामुळे आताची जी इलेक्शन आहे, ती लोकांची करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं या पद्धतीचा विश्वास घेऊन लोकं आता तिथे करतात आहेत. आणखीन एक भाग्यश्री मला तुला असं सांगायचं होतं की लोकं असं म्हणतात की त्या 2021 मध्ये ज्या इलेक्शन झाल्या, त्यावेळेला अनेकांना घराच्या बाहेर पडायला दिलेलं नव्हतं. अनेकांच्या सोसायटीमध्ये लॉक लावलेले होते किंवा बॉम्ब गोळे टाकले जायचे त्यांच्या ह्याच्यावर. म्हणजे त्या सकाळी 4-5 वाजता वेगळ्या पद्धतीचं किंवा अगदी समजा BJP किंवा अन्य ज्या काही संघटना आहेत, या संघटनेना त्या म्हणजे बटनावर अत्तर लावलं जायचं आणि तुम्ही जर बाहेर आल्यानंतर ते अत्तर बघितलं जायचं, वास घेतला जायचा. मग तुम्हाला लक्षात यायचं की तुम्ही पार्टीला TMCच्या विरोधात वोटिंग केलंय आणि मग त्या व्यक्तीचा हात कापला जायचा, त्या व्यक्तीला घरापर्यंत सोडलं जायचं नाही. इतक्या पद्धतीची दहशत ती होती. परंतु हे सर्व असताना त्या काळामध्ये कोविडही होतं. म्हणजे मला एक विशेषतः दोन्ही वाटते, की 2021 ची इलेक्शन पण माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 8 फेजमध्ये झालेली होती आणि या टाईमाची इलेक्शन पण जी आहे, ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच 2 फेजमध्ये किंवा SIRच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आत्ताचा जो भाग आहे 2 ह्याच्यामध्ये त्यांना आणि ओपन पद्धतीने म्हणजे मागच्या वेळेला कोविड असल्यामुळेही कदाचित लोकांची भीती होती आणि लोकांनी पर्मनंट त्यावेळेला गव्हर्नमेंट दिलेलं होतं. परंतु आता लोकांची भीती गेलेली आहे. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्यामुळे असेल
आणि लोक करो या मरो या उद्देशाने या टायमाला वोटिंग नक्की करणार आहेत. एकूणच 2021 नंतरची परिस्थिती आता बदलली आहे. म्हणजे आता भवानीपूरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शो झाला. त्यात त्यांनी एक वाक्य वापरलं की तृणमूल काँग्रेसला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आणि बंगालच्या उपसागरात फेकून देण्यासाठी कोणत्याही भीतीशिवाय सगळ्यांनी मतदान करणं, त्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण तरच सत्ता बदल होऊ शकतो. पण एक प्रश्न आहे, म्हणजे भाजपने कंबर कसली हे तर आहेच किंवा भाजपचं पूर्ण लक्ष आहे. पण भाजप जर सत्तेत आले तर भाजप समोर नेमकी काय आव्हानं आहेत? हा, भाजपनी ज्या पद्धतीचं आताचा जो अमित शहाजींनी म्हटलेलं आहे की आम्ही हे करू, आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की एखादी व्यक्ती ज्याला मृत पावते त्याला त्यातनं आत्मा निघालेला असतो आणि ते किती प्रियजनाचं जरी शरीर असलं समजा, तरी त्याला आपण अग्निसंस्कार करतो, त्याच्यावर त्याला हे मोक्ष हे करून देतो, गती निर्माण करतो. तसंच देवाच्या बाबतीमध्ये पण आहे. गणपती जर विचार केला तर येताना तो एकटा दोघांच्या माध्यमातून येतो आणि 5 दिवस वातावरण चांगलं असतं. परंतु ज्याला त्याची प्राण प्रतिष्ठापना परत उत्तर पूजा होते, ते प्राण प्रतिष्ठापना आपण काढून घेतो, त्याला ते एक दगडाची मूर्ती होते, मातीची मूर्ती होते आणि तिचं विसर्जित करतो. त्यामुळे कुठलीही सत्ता ज्याला अहंकारी होते आणि कुठलीही सत्ता ज्याला सर्व सत्तेला ज्याला आव्हान करते. आणि एक सांगावसं वाटतं की नेहमी कम्युनिस्टांनी किंवा या लोकांनी असं म्हटलं की भारतामध्ये राज्य सरकारला जे काही अधिकार आहेत, म्हणजे आपल्याकडे जसं USA म्हटलं जातं फेडरल राज्य, तिथे फेडरल राज्याची सिस्टीम जी आहे ती भारतामध्ये हे लोक अपेक्षित करतात. त्यामुळे मग केरळ असेल, तमिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, यांचं म्हणणं आहे की आमच्या विचाराचं सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे आम्ही म्हणू ती कायदा, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, आम्ही म्हणतो त्या सर्व गोष्टी. त्यामुळे आज आता आपण विचार करताना की त्यांनी जे म्हटलेलं आहे की आम्ही यांचं विसर्जन करू, त्यामुळे जवळ-जवळ आत्मा आता निघून गेलेला आहे. एक पार्थिव सरकार राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्याची जी नियती आहे, ती मतदार या टायमाला जे लोकशाहीमध्ये असतं की तुम्हाला 148 वोट निवडून आणायच्या, जागा निवडून आणायच्या आहेत. त्या 148 जागांवर मिळालं की आपोआपच त्यांचं विसर्जन होणार आहे. आणि त्या दृष्टीने फक्त जी प्रयत्न पार्टीतर्फे किंवा सरकारतर्फे जे सुरू आहे, की किंवा प्रशासनातर्फे जे सुरू आहे, तो आहे की वोटिंग जर करता आलं, त्यामुळे आपण एक मागणी अशी केलेली होती, की तुम्ही मोठ्या-मोठ्या ज्या सोसायटी आहेत, की जिथे 5,000 10,000 लोकं राहतात समजा किंवा 2,000 च्या वर लोकं राहतात, तर त्या सोसायटीमध्ये तुम्ही बूथ द्या. आणि आपण आज विचार केला तर लक्षात येतं की जवळ-जवळ अनेक सोसायटीमध्ये आता या टायमाला मतदानाचे सेंटर निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आज जर आपण विचार केला तर येणारी जी इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि ज्या पद्धतीने म्हणजे माननीय न्यायालयाच्या अ, या आदेशाने ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांच्या टोळ्या या आलेल्या आहेत. जवळ-जवळ 2400 लोकं हे अधिकारी किंवा सैनिक बल हे त्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये किंवा संवेदन क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि एसआरच्या माध्यमातून जवळ-जवळ 50% त्या ठिकाणची पॉप्युलेशन ही तुम्हाला मतदान करणार नाही. आणि दुसरं काय झालेलं आहे, की जो आपण कायदा आतापर्यंत असं होतं, की बांगलादेशी घुसखोर जरी मी शोधून दिला समजा, तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई व्हायची नाही. परंतु सप्टेंबरमध्ये जो भारताने एक नवीन कायदा निर्माण केलेला आहे, की जर तुम्ही या देशामध्ये इल्लीगली येत असेल, तुमच्याकडे जर कुठलाही पासपोर्ट नसेल, तर तुम्हाला जेल पण होऊ शकते आणि पैसे पण मिळू शकते. आणि त्याची सर्वात भीती आज मला असं वाटतं, की या घुसखोरांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या ह्याच्यामध्ये म्हणू तसा एवढा विद्वान किंवा होणार नाही. आणि अमित शहानी तर एवढंही सांगितलं, की तुम्ही एवढा विचार करू नका, की पोस्ट इलेक्शन पण जसं 21 नंतर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलेलं होतं. 21च्या नंतर त्यांनी असं म्हटलं 26 नंतर, की इलेक्शन नंतर पण एकही घटना होणार नाही. त्यामुळे त्यांना जिंकण्याचा स्पष्टपणे एक काय म्हणतात त्याला आत्मविश्वास आहे. रणनीती त्याप्रमाणे केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आता ममता दीदी घाबरलेली आहे. म्हणजे जी किती विडंबना आहे, की जी यंत्रणेला एका बाजूला मानत नाही. तीच यंत्रणेकडे वारंवार चाललेलं आहे, की मला तुम्ही आता राष्ट्रपती शासन घोषित करा, राष्ट्रपती शासन घोषित करा. अशी त्यांचीच मागणी आहे आता. म्हणजे काही काळापूर्वी लोकं मागणी करत होते. पण आता लोकं म्हणतात, की आम्ही मैदानामध्ये यांना टक्कर देऊ, मैदानावर आम्ही एकत्र येऊ आणि मैदानाच्या माध्यमातून आम्ही या सर्व विषयामध्ये आमच्याशी फाईट करू. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये
ममता दीदींचा जो आहे तो बीजेपीच्या विरोधापेक्षाही प्रामुख्याने ज्या स्वायत्त बॉडी ज्या आहेत, म्हणजे मग कोर्ट असेल, त्यानंतर निवडणूक आयोग असेल, यांच्याबरोबर लढण्यातच अधिक वेळ जाणार आहे आणि त्यांचा पराभव हा जवळजवळ निश्चित आहे असं वाटतं. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की ममता बॅनर्जी आता घाबरलेल्या आहेत आणि तिथल्या हिंदूंमध्ये किंवा मतदारांमध्ये जरी आता भीतीचं वातावरण असलं तरी आपण असं म्हणू की डर के आगे जीत है. आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम बंगालमध्ये आता सत्ता बदल होणं हे खूप गरजेचं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाला तरी भाजपसमोर एक मोठं आव्हान असणार आहे की 15 वर्ष ममता दीदींचं जे काही अत्याचारी दमनकारी राज्य होतं त्या सगळ्याची व्यवस्थित घडी बसवणं, तिथल्या बंगाली लोकांमध्ये, हिंदूंमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण करणं आणि सगळ्या सोयी सुविधा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतील ह्याची घडी बसवणं हे आता भाजपसमोर तिथे आव्हान नक्कीच असेल. पण आपण अशी अपेक्षा करूया की मतदारांच्या हातात निर्णय असतो, त्यामुळे मतदारांनी जर ठरवलं आणि महिलांनी जर ठरवलं तर पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणार हे नक्की आहे आणि तीच अपेक्षा आहे. आणि मी खरंच तुमचे खूप मनापासून आभार मानते की तिथली एकूण परिस्थिती काय आहे हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. हे हे जे आपलं जे बोलणं झालेलं आहे ते याप्रमाणे साधारणतः लढाई, अस्मिता, अस्तित्व आणि विकास प्रामुख्याने हे मुद्दे प्रामुख्याने आहेत. नक्कीच. जंगलराज, संविधानिक राज. अगदी सांगायचं झालं तर परिवर्तन की पावन आंधी लाकर ही हम लेंगे दम, हिंदू शक्ती के रूप में देखो अब हो रहा सवेरा है. बंगालमध्ये नक्की सवेरा होणार 4 मेला. आणि 4 मेला सरकार जे आहे ते, आणि असं म्हणतात ना की जिथे दलदल होते तिथेच कमळ फुलतं. खरंय. आणि बंगालमध्ये कमळ फुलणार. हा, फुलणारी असं. थँक्यू सो मच. आणि ही सगळ्यांची अपेक्षा आहे की यंदा पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलावं, कारण तरच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली गोष्ट ती होईल. आणि तुमचे खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण सातत्याने बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.